दिल्ली विधानसभेचे निकाल लागून आता 2-3 दिवस झालेले आहेत। आम आदमी पक्षाची हॅट्रिक हुकलेली असून 27 वर्षाचा भारतीय जनता पक्षाचा वनवास देखील संपलेला आहे। भारतीय जनता पक्षाने तब्बल 48 जागा तर आम आदमी पक्षाला केवळ 22 जागा मिळालेल्या आहेत। त्यांची घसरण 62 वरनं 22 तर भाजपची चढती कमान ही 8 वरनं 48 पर्यंत गेलेली आहे। येणाऱ्या आठवड्याभरातच कदाचित मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील दिल्लीमध्ये जाहीर होईल। पण अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षात त्यांच्या लंकेमध्ये विभीषण कोण आहे याच्याकडे माध्यमांचं दुर्लक्ष झालंय का ते जाणून बुजून झालंय हे कळायला मार्ग नाहीये। याविषयी आपण आज बोलणार आहोत। माहिती मी गोळा करतोय, माहिती मिळालेली आहे, तर यानंतरही याच संदर्भातले व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळू शकतात। त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपले आवडते यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील। व्ह्यूवर्स वाढत आहेत, सबस्क्रिप्शन मला हवं तसं मला अपेक्षित आहे ते अजूनपर्यंत मिळालेलं नाहीये, त्यामुळे सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा एकदा आपल्याला करतो। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मगाशी म्हणाल्याप्रमाणे दिल्ली विधानसभेचे निकाल लागले। या येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देखील कदाचित जाहीर होऊ शकेल। असं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावरती जाऊन आल्यानंतर लगेचच तो उमेदवार जाहीर केला जाईल। मी सांगितल्याप्रमाणे आम आदमी पक्षाची हॅट्रिक हुकलेली आहे आणि भारतीय जनता पक्षाचा वनवास संपलेला आहे 27 वर्षाचा। त्यांना 48 जागा मिळालेल्या आहेत, तर आम आदमी पक्षाला 22 जागांवरती समाधान मानावं लागलेलं आहे। पण ही अरविंद केजरीवालांची, त्यांच्या पक्षाची, आम आदमी पक्षाची जी लंका होती, ती लंका जाळण्यासाठी या लंकेतले विभीषण कोण होते या संदर्भात आपण आज बोलणार आहोत। आणि म्हणूनच मी आजचं जे हेडिंग दिलेलं आहे या व्हिडिओला किंवा ते आजचं थंबनेल आहे की केजरीवालांच्या लंकेतला विभीषण कोण, तर त्या संदर्भात आपण बोलणार आहोत। एक लक्षात घ्या मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार जे 2 खासदार आहेत आम आदमी पक्षाचे, एक राघव चड्ढा आणि दुसऱ्या स्वाती मालीवाल, यांनी केजरीवालांची लंका जाळण्यासाठी, केजरीवालांच्या लंकेवरती विजय मिळवण्यासाठी विभीषणाची भूमिका बजावलेली आहे। राघव चड्ढा कोण हे तुम्हाला वेगळं नव्याने सांगण्याची गरज नाही। सेलिब्रिटी माणूस आहे, सेलिब्रिटी माणसाशी लग्न केलेलं आहे, सेलिब्रिटी व्यक्तीशी, सेलिब्रिटी नटीशी, त्यामुळे त्यांच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेतच। ते स्वतः खासदार आहेत। पण जेव्हा अरविंद केजरीवाल यांना अटक झाली होती त्यावेळेला देखील ते दिल्लीमधनं आणि त्या संपूर्ण राजकीय पटलावरनं गायब झाले होते। आणि आज आत्ता देखील जेव्हा निवडणुकींचे निकाल लागत होते तेव्हा देखील राघव चड्ढा हे दिल्लीमधून गायब झाले होते। ते इथे मुंबईमध्ये एका विवाह समारंभामध्ये त्यांच्या जवळच्या सर्कलमधल्या नात्यातल्या हजर होते असं म्हटलं जातं म्हणण्यापेक्षा त्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये आलेले आहेत। तर राघव चड्ढा कोण, त्यांनी काय केलं, त्यांचा काय या सगळ्या गोष्टीतला त्यांनी लावलेला हातभार काय होता विभीषण म्हणून, तो आपण बोलणारच आहोत। आज काही माहिती मी तुम्हाला देणार आहे। मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे याच्यानंतर देखील कदाचित 2-3 किंवा जर का जास्त माहिती असेल तर एका व्हिडिओमध्ये मी ते संपवण्याचा प्रयत्न करणारच आहे। पण जेव्हा निवडणुकीपूर्वी केजरीवाल गजाआड गेले, ते गजाआड गेल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली आणि ती गजाआड जाण्याच्या आधी जी परिस्थिती होती त्याची कल्पना काळाची पावलं राघव चड्ढा आणि स्वाती मालीवाल यांनी ओळखलेली होती। आणि त्याच्यानंतरच स्वाती मालीवाल यांच्यावरचा जो एक दुर्धर प्रसंग त्यांच्यावरती ओढावला होता तो देखील तुम्हाला माहिती आहे। पण मुळातच स्वाती मालीवाल कोण हे देखील आपण समजून घेणं आवश्यक आहे। स्वाती मालीवाल या अण्णा हजारेंच्या चळवळीतनं पुढे आलेल्या एक अत्यंत मान्यवर अशा महिला नेत्या आहेत। सुशिक्षित आहेत, सुबुद्ध आहेत, सुजाण आहेत, पदवीधर आहेत।
त्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा होत्या 2015 ते 2024 मध्ये, आणि त्यांच्यावरतीच नंतर 13 मे 2024 रोजी हल्ला झाला. त्या हल्ल्यामागची कारणं अनेक आहेत, ती आम्हाला माहिती आहेत. काही गोष्टी मी तुम्हाला मुद्दामून सांगतो, ते डॉट्स कसे जोडत जातात हे तुम्ही बघा, तुमच्या काही गोष्टी लक्षात येतील. बिटवीन द लाईन्स कसे वाचायचे असतात हे सुजाण आणि सजग प्रेक्षक बरोबर जाणतात. त्यामुळे मी वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. तरी देखील ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगतोय, काही हिंट देतोय, त्याच्यातनं तुम्हाला काही गोष्टींची जाणीव आणि जाण बरोबर होणार आहे. हे जे दोघं जण आहेत, चड्डा आणखी स्वाती मालीवाल, त्यांच्या टर्म, खासदारकीच्या टर्म अजून एक साधारण 2-2.5 वर्षाची शिल्लक आहे. स्वाती मालीवाल यांनी तर थेट निवडणुकांच्या आधी अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाविरोधात जोरदार मोहीम उघडली होती, आणि ती खुलेआम उघडली होती. आणि त्या ज्याला म्हणतात की उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी, तर ती त्यांनी काय केलं तर निवडणुकीच्या ऐन 1-2 दिवस आधीच अरविंद केजरीवाल यांच्या घराच्या समोर जाऊन ट्रकच्या ट्रक त्यांनी उतरवले, कचऱ्याच्या घाणींनी भरलेले, ज्याला आपण कुडा म्हणतो, त्या कचरा कुंडीनी भरलेले त्या संपूर्ण घाणीचे ट्रक त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या घरासमोर उतरवले. आणि दिल्लीतली साफसफाई, दिल्लीतलं प्रदूषण, दिल्लीतल्या सिवरेजचा प्रश्न हा काय आहे, हा कुठपर्यंत पोहोचलाय याची जाणीव संपूर्ण देशालाच करून दिली त्या दिवशीच्या त्यांच्या एका कृत्यामुळे. स्वाती मालीवाल आणि राघव चड्डा हे अत्यंत विश्वासू मानले जात होते अरविंद केजरीवाल यांच्या. असं म्हटलं जातं, दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये ही चर्चा गेले काही महिने चालू होती, आणि आता निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तर ती राजकीय पटलावरती इतक्या जोरदारपणे सुरू आहे की आता असं म्हटलं जातं, जे आधीच म्हटलं जात होतं आता त्याच्यावरती शिक्कामोर्तब झाल्यासारखं आहे. आणि ते असं की वॅगनारमधनं फिरणारा, हाफ शर्ट घालून फिरणारा, मला कशातच इंटरेस्ट नाही, राजकीय पक्षांमध्ये किंवा राजकीय पक्षाच्या निवडणुकीचं राजकारण मी कधी करणार नाही, मी गरिबांचा मसीहा आहे, मी गरिबांसाठीच लढणार आहे, असं म्हणणारे अरविंद केजरीवाल हे जेव्हा सुरक्षा रक्षकांच्या गारड्यात फिरायला लागले, शीश महलमध्ये जाऊन राहायला लागले, तेव्हापासून आणि त्याच्या आधीपासून, पहिल्या टर्ममध्ये नाही पण दुसऱ्या टर्ममध्ये प्रामुख्याने पहिल्या वर्षीपासून, म्हणजे पहिल्या 5 वर्षाची जी टर्म असते त्यातल्या पहिल्या वर्षीपासूनच ही पावलं आणि त्यांचं वागणं हे या म्हणजे प्रामुख्याने स्वाती मालीवाल यांच्या लक्षात आलं होतं. अरविंद केजरीवाल यांनी गोळा केलेली जी माया आहे, असं म्हटलं जातंय की ती अमेरिकेत आहे, इंग्लंडमध्ये आहे, प्रामुख्याने कॅनडामध्ये आहे. अशा ठिकाणी त्यांची जी माया गोळा केलेली अरविंद केजरीवाल यांची आहे, त्याच्याकडे लक्ष देण्याचं काम, त्याची काळजी घेण्याचं काम हे या 2 व्यक्ती करत होत्या. आणि मग त्याच्यावरनच खटके उडायला सुरुवात झाली. निवडणुकीच्या काळामध्ये निधीची गरज भासणार आहे. बाहेरून येणारं जे फंडिंग आम आदमी पक्षाला आहे असं म्हटलं जातं, असं बोललं जातं, याची चर्चा खुलेआमपणे सुरू असते. त्यामध्ये देखील या गोष्टींना गोवलं जाऊ लागलं, आणि त्यामुळे या सगळ्याचा फायदा राजकारण म्हणून त्यापासून होणारा जे फंडिंगचा जो उपद्रव प्रामुख्याने पंजाबच्या बॉर्डरवर आणि दिल्लीच्या बॉर्डरवरती वाढत चालला होता वेगवेगळ्या आंदोलनांमधनं, ज्याच्यावरती अनेक प्रकारचे आक्षेप घेतले गेले होते, त्याला येणारं फंडिंग कोणाचं आहे ते दाखवलं जात होतं, त्याच्याबाबतचे व्हिडिओ प्रसिद्ध होत होते. आणि त्यामुळेच ही जी काही 3-4 आंदोलन होती त्याला येणारा पैसा कुठला आहे याच्याबाबत हे जे 2 असंतुष्ट आत्मे केजरीवालांच्या लंकेमध्ये होते बिभीषणाच्या रूपाने, त्यांना जवळ घेण्याचं, त्यांना चुचकारण्याचं, त्यांना पाठिंबा देण्याचं काम दिल्लीतल्या एका अत्यंत ज्येष्ठ व्यक्तींनी, ज्याला संपूर्ण देशभरामध्ये राजकारणातलं चाणक्य असं म्हटलं जातं, आणि हे चाणक्यगिरी त्यांनी अत्यंत योग्य रीतीने केली. या दोघांना चुचकारलं, या दोघांचा वापर देशाच्या हितासाठी केला गेला असं म्हणायला आता हरकत नाही.
स्वाती मालीवाल आणि राघव चड्ढा या बिभीषणांना चाणक्यांनी केलेल्या पडद्यामागच्या मदतीची आणि या दोन बिभीषणांनी चाणक्याला केलेल्या पडद्यामागच्या मदतीची जी गणितं आहेत ती गणितं आणि त्यांची कनेक्शन्स लपलेली आहेत ती कॅनडा, अमेरिका आणि पंजाब इथल्या खलिस्तानी चळवळीत, खलिस्तानी संस्था किंवा ज्याला म्हणता येईल की जी खलिस्तानाची चळवळ चालवणारी जी महत्त्वाची लोक आहेत त्यांच्यातल्या टॉप सिक्रेटमध्ये. आणि हीच टॉप सिक्रेट असं म्हटलं जातंय की या दोन्ही बिभीषणांनी त्यांना जो पैसा पुरवला जातोय आम आदमी पक्षाला त्यांची टॉप सिक्रेट ही या चाणक्याकडे दिली होती. त्याच्या बदल्यात त्यांच्या डोक्यावर असणाऱ्या टांगत्या तलवारीची धार किंवा टांगत्या तलवारीची जागा सुरक्षित आणि सोयीस्कर अशी ठेवली गेली होती. त्याच्या बदल्यामध्ये जे जे काही त्यांना मिळणार आहे ते येणाऱ्या 1.5, 2, 2.5 वर्षामध्ये आपल्याला कळणारच आहे. ही जी राजकीय चाणक्यगिरी प्रामुख्याने पंजाबच्या निवडणुका आता तोंडावर आहेत, हरियाणाच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, दिल्लीच्या निवडणुका होऊन गेलेल्या आहेत आणि देशाच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी जी आंदोलनं त्रास देणारी, डोकेदुखी ठरणारी ठरत होती त्या संदर्भात उचललेली ही अत्यंत कडक, अत्यंत शिस्तबद्ध आणि ज्याला म्हणता येईल गनिमी काव्याने वापरलेली ही जी पावलं होती, या ज्या सगळ्या खेळी होत्या त्या खेळी या चाणक्यांनी केल्या. स्वाती मालीवाल आणि राघव चड्ढा यांचा योग्यरित्या वापर करून घेतला. प्रामुख्याने राघव चड्ढा यांच्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी होत्या असं म्हटलं जात आहे की त्यांच्या संदर्भातली आणि या चाणक्याच्या संदर्भातली कृष्णशिष्टाई ग्लॅमर वर्ल्डमधल्या एका मोठ्या खिलाडीने केली होती. त्या खिलाडीची कृष्णशिष्टाई सफल झाली असं म्हणायला आता हरकत नाही, कारण 2 प्रसंग असे घडले जे मी तुम्हाला मगाशी सांगितलेले आहेत. अरविंद केजरीवाल यांची अटक तेव्हा राघव चड्ढा यांची असलेली अनुपस्थिती आणि दिल्लीतल्या निवडणुकांमध्ये झालेलं पानिपत अरविंद केजरीवाल यांच्या स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं, त्याबरोबर वेळेची ज्याला म्हणतात सांगड घालून चड्ढा हे दिल्लीतनं गायब होते. अर्थात ते एका कार्यक्रमासाठी मुंबईत उपस्थित होते हे सांगायला त्यांचा PR कमी करणार नाही, म्हणून ते मीच स्वतः सांगतोय तुम्हाला. पण चाणक्य जेव्हा हातात काही गोष्टी घेतात मग ते रावणाच्या लंकेतले बिभीषण हाताशी धरतात. ती लंका योग्य मेसेज देऊन जाळतात. स्वतःच्या पक्षाला ज्या ठिकाणी नेऊन ठेवायला पाहिजे त्या ठिकाणी नेऊन ठेवतात. जे मी तुम्हाला आधी याच्यापूर्वी सांगितलं होतं की स्वाती मालीवाल, अरविंद केजरीवाल यांचे संबंध किती घनिष्ठ होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून खांद्याला खांदा लावून हे सर्व आंदोलन लोकपाल विधेयक येईपर्यंत एकत्र काम करत होते. मायेचा बाजार आणि मायेची आस आणि मायेची ओढ ही वेगळी असते. आणि मग लक्ष्मी दर्शनाची ही माया खटके उडवायला सुरुवात करते. त्यातनं मग अनेक प्रसंग निर्माण होतात. त्या प्रसंगांची व्याप्ती इथपर्यंत जाते की स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरामध्ये त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावरती मारहाण करण्यात आली. हा मारहाण करणारा जी व्यक्ती होती ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती तर अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहाय्यक बिभव कुमार होते. 13 मे 2024 रोजी ही घटना घडली. स्वाती मालीवाल यांना त्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या बोलावून, अरविंद केजरीवाल यांच्या बोलावून मारहाण करण्यात आली. आणि याच्या मागचं गणित, याच्या मागचा कळीचा मुद्दा हा
आर्थिक होता याची चर्चा आजतागायत सुरू आहे, ती सर्वांनाच माहिती आहे. पण त्याची परिणिती आणि त्याचा परिणाम इतका झाला, स्वाती मालिवाल यांच्यावरती केलेला हल्ला, त्यांना दिलेली अत्यंत ज्याला म्हणता येईल की घृणास्पद वागणूक, त्याचा कडेलोट इतका झाला की स्वाती मालिवाल यांनी खुलेपणाने जाहीरपणे रस्त्यावर उतरून अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाला विरोध केला आणि ज्या गोष्टी पडद्याआड राहून करायच्या असतात त्या गोष्टी मगाशी मी ज्याचा उल्लेख केला त्या चाणक्यानी राघव छड्डा आणि स्वाती मालिवाल या 2 आम आदमी पक्षाच्याच खासदारांच्या मार्फत केल्या. यातले डॉट्स जे आहेत ते हळूहळू आता जोडायला लागतील, जुळतील. अजून 1.5-2-2.5 वर्षाची टर्म या दोन्ही खासदारांची शिल्लक आहे. आत्ता या घडीला त्यांच्यावरची तलवार, त्यांच्यावरची जी टांगती तलवार होती ती हटलेली आहे. पुढची त्यांची खासदारकीची टर्म कुठल्या पक्षातनं असते तेव्हा आज जो मी व्हिडिओ करतोय त्याची तुम्हाला नक्की आठवण येईल. ते कुठे जातात, ते कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करतात किंवा कुठल्याही पक्षात प्रवेश न करता त्यांच्या संदर्भातल्या गोष्टी कशा कशा घडत जातात, हे जेव्हा जेव्हा घडतील तेव्हा तेव्हा तुम्हाला या व्हिडिओची नक्की आठवण येईल, ही मी तुम्हाला खात्री देतो. आणखीन माहिती मी तुम्हाला जे मगाशी म्हटलंय ती गोळा करतोय, गोळा केलेली आहे, काही आलेली आहे, काही फोटो मिळवण्याच्या मी प्रयत्नात आहे, जे इंग्लंडचे, अमेरिकेतले आणि कॅनडातले असतील. ते ऑथेंटिकरित्या माझ्याकडे मिळाले तर ते मी तुम्हाला इथे दाखवणार देखील आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या संदर्भात तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल, तुमच्याकडे काही असेल तर ती मला कमेंटच्या माध्यमातून निश्चित कळवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. दिल्लीतल्या लंकेला ज्याला म्हणता येईल की आग लावून विभीषणाच्या मदतीने रावणाची लंका जाळलेली आहे या चाणक्यानी. लंका जाळल्यानंतर रावणाची दिल्लीत रामराज्य यावं अशीच अपेक्षा दिल्लीकरांची असणार. भारतीय जनता पक्षाच्या जर काही चुका झाल्या तर त्यांचे कान उपटायला आपण इथे बसलेलोच आहोत. त्यामुळे या व्हिडिओच्या संदर्भातला जो दुसरा पार्ट असेल, जो मी तुम्हाला आत्ता मगाशी म्हणालोय तसा, ती माहिती आणि ते फोटो आल्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील भेटणार आहोत. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. ऑफिशियल अजय निकते हे तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो, सबस्क्राईब नक्की करा. व्ह्यूवर्स वाढतायत, सबस्क्रिप्शनची आवश्यकता आहे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.